गाईज इथं मॅटर झालंय. याच्यात बुट ठेवलेले होते गाईज बरं का. आम्ही तिकडे गेलो, सगळ्यांचे एक एक बूट पडून गेले. करत आपलं सह्याद्री मेन्स फॅशन अप चालू होत आहे. आपल्या मैत्रिणीला डार्लिंग बोलले, याच्यात वाईट काय? आता ठीक आहे ना, जा माझ जवळ यायचं नाही. मैत्रिणी जवळच राहा आणि मैत्रिणीलाच आहे ना आता काही पण काम सांगा. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज ना तुम्हाला एक गुड न्यूज कळणार आहे. तर गुड न्यूज मी सांगून देतो. गुड न्यूज अशी आहे की आपण आपलं जे एक सह्याद्रीचं शॉप आहे ना, ते आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू करतोय. जालनेकरांची खूप जास्त डिमांड होती की आपली सह्याद्री मेन्स फॅशन अपची जी ब्रांच आहे ती जालन्यामध्ये पण चालू करा. आज आहे ना आम्हाला त्या शॉपचं ना काम चालू करायचंय. त्याच्यासाठी ना आम्हाला शॉपची आज पूजा करायला जायचंय. आणि मला आहे ना आता भूक पण लागलेली आहे मस्तपैकी. काल आहे ना इडलीचं बॅटर उरलेलं होतं, तर आरोही त्याच्यापासून आहे ना डोसा बनवते माझ्यासाठी. कुठं गेली होती पर्स घेऊन? माझ्या कानातले बनवायला टाकलं होते, ते तुटलं होतं. तर बापरे, नवीन कानातले? नवीन नाही केले भाऊ, त्याच्यात आणखी पैसे टाकावे लागले. का बरं? मग पैसे टाकलेच ना, म्हणजे वाढवलंच ना. वाढवलं नाही, रिपेअर केले का? अरे आता काय बनवतीये? उत्तप्पा. तू तर डोसा बनवत होती ना? उत्तप्पा बनवते ना. हर्षद तर मस्त उड्या मारतोय. आपल्याला बाहेर जायचंय. चालेल. कुठं? कुठं तुम्ही चाल. अरे विचारत जाय रे बाबा, कुठं जायचंय काय जायचंय, डायरेक्ट चालेल ना. मम्मी याला काही लाजच नाही. कुठं जायचं? नाही काही तुला. मला काय काम नाही. मी विचारलं ना कुठं जायचंय, तो म्हणतो तुला यायचं नाही का, म्हणून मी विचारत नाही. बामट्या, आपल्याला शॉपची पूजा करायला जायचंय जालन्याला. चालेल चला. आवर ना मग. तू अशा कपड्यामध्ये येणार आहे तू? आवडतो ना, एकदा भूक लागली जेवतो. मम्मी तू? मला पण जेवायचंय ना. बाद में आवरो फिर. आरोही तुम क्या पहनने वाली हो? मस्त कुर्ती पहनो. हा कुर्ती घालणार. स्कूबी रडतीये? हो हे बघ, डोळ्यात पाणी आलंय. काय झालं स्कूबी? भूक लागली असेल तिला. आणि हर्षद आहे ना टीव्ही वरती मस्तपैकी आपले व्लॉग बघत बसलेला होता. डुबी डुबी. आरोहीने मस्तपैकी डोसा बनवलेला आहे. डोसा नाही, काय म्हणता याला? उत्तप्पा. उत्तप्पा बनवलेला आहे, पण त्याच्यात तिने एवढा कांदा टाकलेला आहे आणि मी सगळा कांदा साईडला काढलेला आहे. आता आहे ना हर्षदचं पण जेवण चालू आहे. पहिले हर्षद या जागेवर बसला होता, आता आरोही या जागेवर बसली आहे. सगळे म्हणत होते कपडे चेंज करून घे म्हणे, फॉर्मल घाल म्हणे. सो मी या ठिकाणी फॉर्मल वेअर केलेलं आहे. आणि हा आहे आपला निवृत्ती. आम्ही दोघं आहे ना पार्टनर मध्ये आपल्या जालन्याला आहे ना शॉप चालू करतोय. निवृत्तीने पण मस्तपैकी व्हाईट कलरचं शर्ट घातलेलं आहे. मी पण व्हाईटच शर्ट घालणार होतो, पण प्रेसच नव्हती केलेली म्हणून दुसऱ्या कलरचं शर्ट घातलंय. हर्षद पण आलाय आवरून. चला गेट ओपन करू आणि मस्त आपली थार आहे ना बाहेर काढू. आज पण आपण आपली थारच घेऊन जाणार आहे. काल आहे ना आम्ही थार झाकून ठेवली होती. मला वाटलं काढायचं काम नाही पडणार, पण आज परत काढायचं काम पडलं. किती एक्साइटेड आहे जालन्यामध्ये आपले शॉप चालू होतंय. तर खूप जास्त एक्साइटेड आहे. पहिले तर आपल्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातच होतं, आता दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा आपलं शॉप ओपन होतंय, तर खूप भारी वाटतं. आपलं जळगाव जिल्ह्यात पण शॉप आहे आणि आता जालना जिल्ह्यात पण शॉप चालू होतंय. हर्षद तू किती एक्साइटेड आहे? लय जास्त एक्साइटेड आहे मी ना, शॉप बघण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे. यावेळेस दिवाळीच्या सीझन मध्ये ना जालन्याला मी हर्षदला पाठवणार आहे. माझा हेअरकटचं काही मुहूर्त लागत नाही यारोही. जाऊ दे, आता आपण एकदा पूजा वगैरे करून येऊ, मग मस्त हेअरकट करायला जाऊ. नको आज नको. आज आपल्याला परत बाहेर जायचंय. आपल्या गोड अंशूचा आज बर्थडे, सो भालगावला जायचंय आपल्याला. We were sparks on quiet streets, two hearts finding. छत्रपती संभाजीनगर वर नाही ना जालना आहे ना फक्त 65 किलोमीटर दूर आहे आणि आपलं जे शॉप आहे ना ते खूप अलीकडच आहे. Me, but life pulled us up. एवढंसं डिस्टन्स आहे, त्याच्यात पण हर्षद झोपून राहिलाय आणि घोडतो पण आहे. गाणं चालू होतं ना, ते गाण्याच्या तालावर घोरतं. गाण्याच्या तालावर घोडतोय म्हणे मम्मी म्हणे. आता ना आम्ही जालन्यामध्ये एंटर होणार आहे. हर्षदनी तर इथून तिथून झोप घेतली. किती घोरत होता रे हर्षद तू. हा तू नव्हता घोरत, यश दादा घोरत होता. आता ना आपण आपल्या जालन्याच्या शॉपच्या तिथं पोहोचलेलो आहे. समोर आहे ना राजुरी कॉर्नर आहे. राजुरी कॉर्नरच्या एकदम अपोजिट साईडला आहे ना आपलं शॉप आहे. मेन रोड आहे बस स्टँडचा आणि तिथंच आपलं शॉप आहे. अरे कसं वाटलं आपलं जालन्याचं शॉप? खूप छान आहे आणि मेन म्हणजे ना एकदम मोकळं आहे असं. मस्त आहे आणि रोडला टच आहे ना असं. रोड टच आहे काहीच आणि एकदम भारी शॉप आहे. इथं जेव्हा फर्निचर होईल ना तेव्हा अजून भारी होणार आहे. इथं खूप एक्साइटेड आहे गाईज. लवकर शॉपचं काम झालं पाहिजे. आणि हे पडणार आहे का सगळं? हे सगळं पाडणार आहे आपण, सगळं पाडणार आहे. इथं प्रॉपर फर्निचर करणार आहे. इथं कार्पेट वगैरे एकदम प्रॉपर. आरुनी इथं स्वास्तिक काढलेलं आहे आणि मम्मी ना पूजेची तयारी करते. आता मस्तपैकी इथं नारळ फोडू आणि आपल्या दुकानाचं काम आहे ना चालू करू. महिना दीड महिन्यात आहे ना आपलं जालन्याचं शॉप आहे ना चालू पण होऊन जाईल. लवकरच आपलं सह्याद्री मेन्स फॅशन अप चालू होत आहे आपल्या जालन्यामध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. गाईज इथं होणार आहे आपलं सह्याद्री मेन्स फॅशन अप चालू जालन्यामध्ये सुद्धा. एकदा ऍड्रेस सांगून देतो. ह्या साईडला आहे बघा राजुरी कॉर्नर. राजुरी कॉर्नरलाच आपलं शॉप आहे.
म्हणजे हा जो रोड आहे ना हा बस स्टँड रोड आहे. आता मस्तपैकी हवा पण सुटलेली आहे. सरळ गेलं की बस स्टँड राहतं पुढं. इथं आहे ना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं आहे ना ATM पण आहे. त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे ना इथं आपलं शॉप चालू होणार आहे. आपण मध्ये ना मस्तपैकी फर्निचर पण करणार आहे, पूर्ण लाईट वगैरे लावणार आहे. ॲक्रेलिक मध्ये आपला बोर्ड सुद्धा येणार आहे शॉपचा. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. कधी ओपनिंग होते काय माहिती आता. मम्मी तुला कसं वाटतंय? आपलं आता सह्याद्रीच्या एवढ्या ठिकाणी शॉप होत आहे, अजून 2 सरप्राईज मध्ये ते पण शॉप लवकरच चालू होणार आहे. ते पण ऑडियन्सला कळेल 1-2 दिवसात. तर तुला कसं वाटतंय? माझ्याकडे तर बोलण्यासाठी शब्दच नाही आता. मन भरून आलं ना की आपले प्रत्येक मुलं आपल्याला आता सपोर्ट करताय, आपल्या बरोबरीनं उभे राहत आहे. मला कसं वाटतं माहिती का, पूर्ण महाराष्ट्रात आहे ना आपले सह्याद्री मेन्स फॅशन ओपन झाले पाहिजे. फक्त महाराष्ट्रात की सगळ्या भारतात? पूर्ण वर्ल्ड मध्ये. निवरू तेरे को कैसा लग रहा है इधर शॉप चालू हो रहा है अपना? बहुत अच्छा लग रहा है. फिलिंग सांग तुझ्या. एकदम छान आहे. लग्नाचं स्वप्न होतं पूर्ण होते आता. हा, निवृत्तीचं आहे ना खूप मोठं स्वप्न होतं की दादा आपल्याला शॉप चालू करायचंय दोघांना सोबत, आणि फायनली जालन्यामध्ये शॉप चालू होतंय. आणि तुला एक सांगू का, इथं आपण मेन्सवेअरच्या व्यतिरिक्त बुटिकचा पण माल ठेवणार आहे. म्हणजे जेवढे फॅशनेबल ट्रेंडिंग आउटफिट असतात ना मेन्सचे, ते सुद्धा ठेवणार आहे. म्हणजे फॉर्मल, कॅज्युअल प्लस बुटिक सगळ्या व्हरायटी तुम्हाला एका छताखाली भेटणार आहे. म्हणजे कुठं? सह्याद्रीमध्ये. I never thought I'd fly over my own state. Something about those city lights were calling out my name. बारीक बारीक आहे ना पाऊस पण पडायला लागलेला आहे. आता आपल्याला आशीर्वाद पण भेटलेला आहे. चला निघू, आपल्याला बड्डेला पण जायचंय. हे बसा लवकर, पाऊस येतोय बरं का. चला. बरे बाबा, बाहेर मस्त पाऊस चालू झालाय. आपल्याकडे चालू आहे का छत्रपती संभाजीनगरला पाऊस? हा, ते वेदर मध्ये तर दाखवते आपल्याकडे पण जोरदार पाऊस चालू आहे. मम्मी चालू आहे का ग पाऊस? नाही आता तिथून दाबा चेक दिसते बघ. हे ना आपल्या घराचे कॅमेरे बघते, तिच्यात बघते चालू आहे की नाही. बघ बरं. नाही यार, आपल्या घराजवळ नाही चालू. काही सगळीकडे पाऊस चालू आहे ना, आमच्याकडेच पाऊस नाही यार. But if I lay down and I play dead and I stay dead, baby. ठार म्हटल्यावर एका गोष्टीचं टेन्शनच राहत नाही. रोड कसाही असो, गाडी जाती म्हणजे जातीच. रोड किती भारी आहे. एकदम मस्त आहे. मग तू असं काय करतो? गाईज मी आता म्हणले ना, रोड किती भारी आहे. चांगला आहे ना. काही मी व्लॉग घ्यायला लागलं ना की लगेच उतरती आणि तिचा व्लॉग घ्यायला लागती. मल्टिपल व्लॉगर एकाच फॅमिलीत असलं ना की हे होतं. मी एका पॉइंटला थांबलो, इथलं वेदर इतकं भारी आहे ना, एकदम मस्त आहे. आणि याच खुशीमध्ये ना मी आता रील काढणार आहे इथं. इथून पुढे आहे ना आता आम्हाला समृद्धी महामार्गाला लागायचंय. मुत्रा स्पॉटेड. मला आता निसर्गाचा आनंद घेऊन झालेला आहे. चलो. काय झालं? काच काढा म्हणे. वरची काच काढायची का? हे रोडच्याच मध्ये एवढं मोठं स्पीड ब्रेकर, ते पण मातीचं. अरे बाबा, गाडी कशी वर झाली या साईडने. फुल ऍडव्हेंचर. गाईज ही कमाने इथून जायचंय मध्ये आपल्या मामाच्या गावाला. तशी आमची गाडी दिसली ना, बर्थडे गेली एकदम खुश झालेली. हे बघा टाळ्या वाजवतीये. पाऊस नाही का तिच्याकडे? बाय करा, बाय करा. बाय अंशू. बाय. गाईज फायनली आता आम्ही आलोय सागऱ्याच्या पोरीचा बर्थडे. आणि त्याची पोरगी त्याला काय म्हणते माहिती का? सागऱ्या आगऱ्या. लास्ट टाइम आहे ना हे सगळे वावर मोकळे होते. आम्ही ना तिकडं थार चालवली होती, ट्रॅक्टर चालवलं होतं, पण आता सगळ्या पेरण्या झालेल्या आहे शेतात. क्या होणार आहे आपल्या लिए? बट्ट्या. ऐंशी कुठे गेली बड्डे गर्ल? बड्डे गर्ल आवडली का छतली? ही जी पॅन्ट सागरनी घातलेली ना, ही आपल्या शॉप मधली बरं का. किती वर्ष झाली सागरीला? 2 वर्षाच्या वर झाल्या. 2 वर्षाच्या वरती झालेली आहे. तो डेली त्या पॅन्टला आहे ना शेतात वापरतो. इतकी भारी क्वालिटी तिची. पॅराशूट पॅन्ट म्हणतात तिला. आता आहे ना आम्ही मस्तपैकी बैलगाडी चालवणार आहे. हा टांगा झुपणार आहे आता आम्ही. टाकून घेऊ, बुटे काढून घेऊ. नाही अरे तुला नाही यायचं ग्राउंड मारायला. बाय बाय. गाइस सिरियसली हा बेस्ट एक्सपिरियन्स आहे. गाईज या टायरवर बघा किती चिखल आलाय. इथं मॅटर झालंय गाईज. आम्ही गाडीत आहे ना बुट ठेवले होते, सगळे पडून गेले कुठेतरी.
अरे बाप, यशचा पण एक बूट भेटलेला आहे. मी तर एक निवृत्तीचा घालून घेतला. आता बूट शोधायला आहे ना आम्हाला परत जावं लागणार आहे. सगळ्यांचे बूटच गेले पडून. आता परत आम्हाला बूट बघत जायचंय. याचा पण एक हरवलाय, माझा पण एक हरवलाय. आम्ही ना टांग्यामध्ये ना पोतं टाकलं होतं. मला वाटलं त्याच्यावर बुट नाही घालून बसायला पाहिजे. मग आम्ही काय केलं, बुट काढून ठेवले साईडला. पण ते टांगा पळायच्या ना, आता ते बुटच गेले पडून. सगळ्यांचेच पडले. निवृत्तीचे बुट आहे फक्त, ते पण आम्हाला इथं भेटलं एक. आमच्या दोघांची एक एक जोड हरवली आहे. यशचा बूट भेटलेला आहे. आता भेटला भाऊ, तुझा तर भेटला. आता माझा शोधायचा आहे. एक बूट इकडं पडलेला आहे तुझा, एक पुढं काय ना, माझा बूट शोधावा लागणार आहे. इकडे ना आम्ही आता सगळं बघितलंय, माझा बूट काही भेटला नाही. आता पुढं बघावं लागेल इकडं. जसं जसं आम्ही गाडीत बसून गेलो होतो ना, आम्ही त्या रस्त्याने चाललोय आता बूट शोधत शोधत. आम्ही एवढ्या खतरनाक रोडवर ना आलोय ना, आता मला टेन्शन आलंय भाऊ. बूट भेटला पाहिजे. त्या तिथे ना पुढं आम्हाला काहीतरी दिसतंय. बूटच पाहिजे तू. बघ बरं का काय ते बाई. आता यश चाललाय पुढं बघायला. बूट पाहिजे यार तो. गाईज फायनली मिशन फत्ते झालेलं आहे. बूट भेटलेलं आहे. हे बघा. हाय, मेरा प्यारा बूट. हा गाईज फायनली बूट भेटला. बूट भेटल्यावर जो आनंद झाला ना मला. त्याचा एक बूट आहे ना, मी घालून आलो होतो, माझा हरवला तेव्हा. तो हा बूट आहे. आणि एक बूट आम्ही गाडीतच ठेवला होता. हा भाऊ परत तो बूट पाडून आलाय. आता रे जायते तास नाही कुठेतरी पुढे. इथे जवळपासच पडलेला असेल कुठेतरी. तो तिथे तो 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 ते बाबळी पैसे. बाबळी पैसे जा. भेटला भाऊ, त्याचा पण बूट भेटला. आता पायात घालून घे रे भाऊ, आता पाडू नको. लय मजा आली पण आता नको काढू. अरे इकडे तुला एक गंमत सांगायची, इकडे लवकर. आम्ही गेलो बरं का, आमच्या सगळ्यांची बुट आहे ना मागं ठेवलेले होते. आम्ही काय केलं माहिती का, याच्यात बुटं ठेवलेले होते काहीच बरं का. आम्ही तिकडे गेलो, सगळ्यांचे एक एक बूट पडून गेले. परत शोधले इकडून तिकडून. काय झालं, माझा एक बूट हरवला, याचा एक बूट हरवला, निवृत्तीचे दोन्ही सापडले होते बरं का. मग मी निवृत्तीचा एक बूट पायात घालून घेतला आणि एक गाडीतच ठेवला. आणि तो माझा बूट शोधायला मागं गेला, त्याचा पाडून आला. एवढी मजा आली माहिती का. फायनली आमच्या तिघांचे पण बुटं भेटले. बरं झालं पाऊस नव्हता चालू, नाही तर कोणाचेच बुटं भेटले नसते. चक्कर मारायला गेले होते वावरात. वावरात नाही गेलतो, रोडनीच गेलतो. आता ना अंशूच्या बर्थडेची ना तयारी चालू झालेली आहे. आरोही पण फुगे फुगवायला मदत करते. तोपर्यंत आम्ही हॅपी बर्थडेचं आहे ना तोरण तयार करून घेतो. हो का, हर्षदला किती घाम आलाय म्हणून हवा घेते. पण बघ वा, एका फुग्यामध्ये किती हवा बसते आणि किती मोठा फुगा होतो. अजून फुटला नाही. आता बर्थडे गर्ल त्या बीवर पाय देताय का. झालंय वो जुगाड करून आहे ना. फायनली आमचं आहे ना बर्थडेचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. Over my own state, something about those city lights were calling out my name. Now, mama, don't you cry. You know there'll come a day. बर्थडे सेलिब्रेशन पण झालंय, आमचं जेवण पण झालंय. आता आम्हाला घरी जायचंय. अंशू जाऊ ना आम्ही. मग काय करू. हे पण ती पप्पीच देत नाही. मग चला आपल्या घरी दे. इकडून पण इकडून मग थांबू का म्हणजे आम्ही. आणि झोपायचं कुठं मी. हा पुढच्या घरात. आणि तू खूप झोपशील बाई. पप्पाच्या पोतावर. अरे बाबा आता नीट आहे पप्पी दे. अजून एक थांबायचं नाही तर मग पप्पी दे. आम्ही थांबून इथं. पहिले मस्त दिले पप्प्या. दे बाई दे. खूप वेळपर्यंत गप्पा मारल्या आणि आता फायनली आम्ही ना घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. मस्त ऑफ रोड करत जायचं आता आम्हाला. तरी भटक भावानी ना परत माझ्यावरती रुसून बसलेली आहे. कशामुळे रुसून बसली आहे सांग कशामुळे रुसून बसलेली आहे. कशामुळे रुसले होते मी. विसरली कशामुळे रुसली होती. बरं झालं नव्हती रुसली. कशावर नव्हती रुसली. टॉवेल फेकला होता म्हणून. हा बरोबर आहे, त्याच्यावर रुसली होती. कशामुळे रुसले होते यार मी. कशावर रुसली होती यार तू खरं. बघितलं का आरोही कशी आहे. म्हणजे ती एका पॉइंट वरती रुसलेली आहे आणि तिला हे पण नाही माहिती की ती कोणत्या मुद्द्यावरती रुसलेली आहे. आठवलं का. कशासाठी रुसले होते मी तुझ्यावर. मला काय माहिती कशासाठी रुसली होती तू. सांग ना, माहिती तुला पण माहिती आहे. काय आठव. कशामुळे यार. नको चालू तुझं डोकं. सांग ना मग तू सांग. कारण ते नाहीच आहे. काय मला काय माहिती का नागिन आठव तू. माहिती होतं तुला. माहिती होतं सांग पटकन.
पण प्रॉमिस कर, मी जर सांगितलं तुला तर तू रुसायचं नाही. सांगू का तू कोणत्या मुद्द्यावरती रुसलेली होती? हा सांग ना, सांग ना. चिडणार नाही ना? नाही चिडणार. हा भाऊ या एक तर ती विसरून पण जाते कोणत्या मुद्द्यावरती रुसलेली आहे. आता मी तिला आठवण करून देतोय, परत भांडायला लागली तर नाही नाही परत भांडणार. एकदा प्रॉमिस कर. ठीक आहे, प्रॉमिस नाही भांडणार, सांगतो. का भांडणार, का रुसलं होते पण मी यार? सांगू का? सांग. मोबाईल काय आठवतं का? मी ना माझ्या एका मैत्रिणीचे रील्स बघत होतो आणि त्याच्यामुळे आता आठवलं मला माझंच आठवलं आता. तू नाही सांगितलंय मला. मी ना रील्स बघत होतो, मग माझ्या एका मैत्रिणीचा रील्स आला. मग हिने विचारलं कोणाचा रील्स आहे, म्हटलं असं नाव घेतलं मैत्रिणीचं, म्हटलं डॅश डॅश डार्लिंगचा. म्हणजे तुला कळलं होतं की मी तुला काय विचारते. काय ऋषी, मी तुला 2दा-3दा विचारलं काय ऋषी काय बोलला, काय ऋषी काय बोलला, तरी पण तू मला काय बोलतो. कुठं काय काय मी बोललो नाही, मी बोललो, मी असं नाही बोललो. म्हणजे लाज वाटली पाहिजे ना, सांगतो पण आहे वरतोंड घेऊन. अरे मैत्रिणीला डार्लिंग बोललो याच्यात वाईट काय? तुला नाही बोलत का मी डार्लिंग? नाही बोलत, कधीच नाही बोलत. मग तुला नाही बोलत, मग मैत्रिणीला तर बोलू दे. आता ठीक आहे ना, जा माझ्या जवळ यायचं ना काय. हा ठीक आहे, आता बोलायचं पण नाही मला. हा ठीक आहे, मी चाललो मैत्रिणी जवळ. जायचं मैत्रिणीजवळ जा. मी चला जाऊंगा. काही काम पडू दे, आता आहे ना तू माझ्या जवळ यायचंच नाही. मैत्रिणी जवळच राहा आणि मैत्रिणीलाच आहे ना आता काही पण काम सांग. पाणी जरी प्यायला लागलं ना तुला, आता त्या मैत्रिणीलाच सांगायचं काय? मैं सच में चला जाऊंगा. जा जा जा. मैं सच में चला जाऊंगा. जा. नहीं अभी नहीं जाऊंगा, 10 साल का किराया दे के ही जाऊंगा. मतलब तू कभी नहीं जाएगा. हा नाही जाऊंगा. बरं जाऊ दे, तू सॉरी बोलून टाक. अरे सॉरी बोल ना, आता थोडी तर लाज ठेव ना. बरं तू बोल, कसं बोलायचं सॉरी? मी का बोलू, माझी मला चूक- सांग तरी बोलाय. सांगणार पण नाही मी आता. इतक्या वेळेस बोलते ना सॉरी, मग तुला काही बघितलं म्हणजे नाही, कसं तुला म्हणायचं, लक्षात नाही कसं ठेवलं का? म्हणायचं कसं? बाळा सॉरी, मी याच्यानंतर असं नाही वागणार. हा ठीक आहे, याच्यानंतर असं नको वागू. अँड काही आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि आरोहीच्या चॅनलवरती तिचा ब्लॉग पण आलेला आहे गाईज, तो पण बघून या. आता प्रमोशन केलं फिटून फाट. आरोहीच्या चॅनलवरती जाऊन बघा, आरोही व्लॉग्स वरती, आणि भरभरून प्रेम द्या. आणि या व्हिडिओ खाली कमेंट करा, बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे. आणि त्याचबरोबर मी ब्लॉग एंड करतोय गाईज. लव्ह यू गाईज. कमेंट करा गाईज, कमेंट करा. आणि त्या ब्लॉग खाली आणि ना तिच्या ब्लॉग खाली जाऊन ना 2000 कमेंट करा, कारण ते एक चॅलेंज आहे. 3000 नाही गाईज, फक्त 2000 कमेंट करा, कारण त्याच्यात ना आम्ही एक चॅलेंज घेतलेलं आहे गाईज. फक्त आरोहीचा ब्लॉग बघा आणि 2000 कमेंट करा. 3000 नका करू, खरंच 3 नका करू, फक्त 2000 कमेंट खूप झाले आहे. 2000 कमेंट रिपीट करा, पण 2000 कमेंट करा. लय खतरनाक चॅलेंज आहे.